हो बघितलं जायची मी. त्या दिवशी गेले होते ना कवठ्यात, तेव्हा इथनंच आलो आम्ही बालवाडीकडनं. इथली जागा 6 गुंठेची आईच्या नावावर झालेली आहे. इथे आम्ही घर बांधणार आहोत क्वचित कधीतरी. हां, परांजपेकडे चिवडा लाडू. तर आपण आधी नाश्ता करू ना, म्हणजे तोवर मिळेल. नाही ते परांजपेकडे आता ती ठरवेल कोणते घ्यायचे. ती बाई बघ कुठे मध्ये जाऊन कपडे धुतीये. नदीला पाणीच नाही ना. नाही तरी एवढा नसतं, धुका बरंच असतं. आमच्या खडपुलीपासून जवळच पिंपळीमध्ये ही वाशिष्ठीची मिल्क फॅक्टरी सुरू झालेली आहे. ही फॅक्टरी जर माझे आजोबा असताना सुरू झाली असती तर माझ्या आजोबांना खूप 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 आनंद झाला असता. हा कशेडी बोगद्यातून झाल्यापासून मी माझे आई बाबा प्रथमच गेलो. माझ्यासारख्या ज्यांना घाटामध्ये डचमळतं, उलट्या होतात अशांसाठी हा बोगदा खूप 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 लाभदायी आहे. किती आम्ही जवळजवळ जास्तीत जास्त म्हणा, जवळजवळ म्हणा, अवघी 2-3 मिनटात आम्ही हा बोगदा पार करून पुढे पलीकडे गेलो. नाहीतर पहिले कशेडी घाटात जा किंवा कुठल्याही घाटात जा केलं की खूप त्रास व्हायचा मला. अजूनही होतो, पण आता या बोगद्यामुळे खूप माझ्यासारख्यांना फायदा होईल. ज्यांना डचमळतं, उलट्या होतात त्यांच्यासाठी हा बोगदा खूप फायद्याचा आहे. इतर तर फायदे आहेतच, पण ज्यांना उलट्या होतात त्यांच्यासाठी तर हा माझ्यासारख्यांना खूप सुखकारक झाला. जय हो मोदी सरकार. अजून बोगद्याचं काम चालू आहे. इनचं आणि आऊटचं असं 2 प्रकारचे बोगदे बनवलेले आहेत. तर सध्या एकच बोगदा चालू केलेला आहे. इथूनच ये जा वाहनांची चालू आहे, पण खूप खूप लाभदायक आहे. जय हो मोदी सरकार. आमच्यासाठी तर कशेडी घाट हा कोकणात जायचं म्हणजे रोजच लागणारी गोष्ट आहे. ज्यांचं गाव आहे गावाला कोकणात त्यांना तर हा कशेडी घाट तर लागतोच. आमच्यासारख्यांसाठी आता अजून जवळ झालं या बोगद्यामुळे गावाला पोचणं लवकर. माणगावमध्ये आम्ही जवळजवळ अर्धा-पाऊण तास ट्रॅफिकमध्ये अडकलेलो होतो. साथी मेरे तुझको सर की है कसम.